माझ्याबरोबर आशा मराठे आहेत, त्यांनी आज पर्चा दाखल केलेला आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। ताई, काय सांगाल, आपण आज पर्चा दाखल केलेला आहे? भारतीय जनता पार्टी 152च्या वतीने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांच्या वतीने मला हा फॉर्म देण्यात आलेला होता, AB फॉर्म। आणि आज 30 तारीख लास्ट दिवस आहे। आज आम्ही महानगरपालिकेचा हा फॉर्म भरलेला आहे। ही लढत कसा पाहता आपण? किती मोठा चॅलेंज आहे? युवा चेहरा होता, त्यांना संधी मिळायची असा लोकांचे प्रयत्न होता, पण लोकांना मिळालेला नाही आहे। कुठे लोकांमध्ये नाराजी दिसते, त्याच्याबद्दल काय सांगा? तसं काही नाही, बहुतेक युवांनासुद्धा संधी दिलेली आहे। देवाभाऊंचे शब्द कधी खोटे जात नाही। सर्व महिलांना दिलेली आहे, युवांना दिलेले आहे आणि जे कोणी पक्षासाठी ज्यांनी पूर्ण काम केलेलं आहे त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। आज तुम्ही पाहता तर देवाभाऊने काल परवा सांगितलं होतं स्टेटमेंट की आमदार खासदारांच्या मुलांना देणार नाही, आणि ते सुद्धा देवाभाऊने केलेले। देवाभाऊ कोणत्याही कार्यकर्त्यांसाठी ते नेहमी सक्षम असतात आणि जे काम करतात त्यांच्यासाठी देवाभाऊ नेहमीच उभे असतात। तर ही होती आशा मराठे, BJPचे उमेदवार। त्यांनी आज फॉर्म भरलेला आहे आणि सध्या ते बोलते की विकासाच्या मुद्द्यावर आपण लोकांच्या मध्ये जाऊ। कारण सफिक्स रिअल खबर, मुंबई।